नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्थसंकल्पात एसटीची झोडी रिकामीच काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महापालिकेच्या क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24% वरून 21% प्रस्तावित केला आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिक, उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळेल। मात्र डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक असलेला एसटीला त्याचा लाभ होणार नाही। एसटीच्या बहुतांश गाड्यांमध्ये ग्रामीण भागात डिझेल भरले जाते, त्यामुळे एसटीला या करातून सूट मिळणार नाही। त्याचप्रमाणे विकास कामासाठी व नवीन गाड्या घेण्यासाठी अर्थसंकल्पात एका पैशाचीही तरतूद करण्यात आलेली नाही, अशी खंत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने व्यक्त केली आहे। कारण मित्रांनो, मुंबई शहरात जादा मूल्यवर्धित कर आकारणे होत असल्याने एसटीने काही वर्षापूर्वी मुंबईत डिझेल भरणे बंद केले आहे। तर नवी मुंबईत एसटीचा एकही डिझेल पंप नाही। मुंबई शहरातील मुंबई सेंट्रल व कुर्ला नेहरू नगर येथील दोन्ही डिझेल पंप बंद असून मुंबई पुणे विनाथांबा सेवा सुरू असल्याने फक्त परळ आगाराचे डिझेल पंप सुरू आहे। नव्या निर्णयामुळे बंद करण्यात आलेले 2 पंप पुन्हा सुरू होतील आणि राज्यातील डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक एसटी असून एसटीचा डिझेलवरील करातील सूट द्यावा, अशी एसटीना नफा ना तोटा व प्रवाशांना सेवेसाठी या तत्वावर आधारित असून मुळात एसटीवर कुठलाच कर लागू नये। मात्र विविध कराच्या रूपाने वर्षाला 1200 इतकी रक्कम एसटीला भरावी लागते, असे कर्मचारी संघटनेने सांगितले आहे। मित्रांनो, एसटी महामंडळाची सातत्याने फसवणूक चालू आहे। मागील अर्थसंकल्पात स्थानकाचे नूतनीकरण, LNG मध्ये गाड्या परावर्तित करणे, त्याचप्रमाणे विद्युत वाहनासाठी चार्जिंग सेंटर उभारणे व इतर बाबीसाठी एसटीकरिता साधारण 2200 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती। शासनाने त्यापैकी फक्त 390 कोटी रुपये एसटीला दिले। त्यामुळे एसटी महामंडळाची सातत्याने फसवणूक करण्यात येत आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।